नाशिकच्या येवल्यातील मर्चंट बँकेत क्यूआर कोडचं लोकार्पण करण्यात आलंय। मान्यवरांच्या हस्ते क्यूआर कोडचं लोकार्पण पार पडलं। यावेळी डिजिटल क्षेत्रामध्ये मर्चंट बँकेने एक पाऊल पुढे जात ग्राहकांना क्यूआर कोडचं वाटप केलेलं आहे। नाशिकच्या येवल्यात कृषी महाविद्यालय बाबळगाव यांच्या वतीनं कृषी दिन साजरा करण्यात आला। वृक्षारोपण करत कृषी दिन साजरा करण्यात आलाय। पन्हाळ साठे या ठिकाणी आंबा, चिंच, सीताफळ अशा 200 झाडांची लागवड करण्यात आली। लक्झरी कार, सीएनजी, एलएनजी वाहनं महागलेली आहेत। राज्य परिवहन विभागानं 1 जुलैपासून सुधारित वाहन कररचना लागू केली आहे आणि यामुळे वाहनांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। या गाड्यांवर साधारण 1% कर वाढ लागू झालेली आहे। त्यामुळे मोटार वाहन कराची कमाल मर्यादा 30 लाखांपर्यंत झाली आहे। एसटी महामंडळानं तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन प्रवाशांच्या मोबाईलवर कळणार आहे। एसटी तिकिटावर असलेल्या नंबरवरून बस स्टँडवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे। येत्या 15 ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होणार आहे। अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरुवात होतीये। या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी 2 लाख जवान तैनात करण्यात आलेत। या यात्रेची मुख्य छावणी जम्मूच्या यात्रेकरू भवनामध्ये आहे। तिथं अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। गोंदियात वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये वाळू चोरणारे 5 टिप्पर पकडण्यात आलेत। यात पोलिसांनी तब्बल 2 कोटी 1 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तसंच टिप्पर चालकांनाही अटक केली आहे। तब्बल 400 कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश बोरिवली मॅजिस्ट्रेट कोर्टानं कुरार पोलिसांना दिलेत। कंपनीचे माजी संचालक रजत झुंझुनवाला आणि चंद्रई झुंझुनवाला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेत। बांधकाम प्रकल्पासाठी मिळालेला निधी शेल कंपन्यात वळवण्यात आल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलाय। सध्या हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पोहोचलेलं आहे। अकोल्यात अवैध धंदे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत मूर्तिजापुरात नाकाबंदी करण्यात आली आहे। यावेळी एका कारमधून देशी आणि विदेशी दारूचा 5 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे। राज्यातील महिला अत्याचाराशी संबंधित 80,000हून अधिक खटले जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। मुलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमधील 64,574 खटल्यांची सुनावणी ही अतिशय संथ गतीने सुरू आहे। हे खटले निकाली काढण्यात सरकारचं उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय। उल्हासनगरात डीसीपी कार्यालयावर ख्रिस्ती समाजानं मोर्चा काढलाय। ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंविरोधात वक्तव्य केल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। राज्यात 11वीसाठी 2,10,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत। यामध्ये कॅप फेरीमध्ये 1,43,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले। कॅपची प्रथम फेरी 28 जून रोजी घोषित करण्यात आली होती। अकोल्यातील मुंडगावात हरणांच्या कळपांनी पिकं उद्ध्वस्त केली आहेत। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। त्यासाठी या समस्येवर प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाते। भंडाऱ्यातील माटोरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी हे ग्रामस्थ करत आहेत। मुंबईत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो आणि मलेरिया यासारख्या आजारांचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं जानेवारी ते जून या 6 महिन्यांची आरोग्यविषयक आकडेवारी नुकतीच जाहीर केली असून त्यानुसार पाणीजन्य आणि डासजन्य रोगांचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय। नागपूर शहरामध्ये अनफिट स्कूल बसेस धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। नागपूर खंडपीठानं येत्या 10 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व प्रादेशिक परिवहन विभागाला दिले आहेत। अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणच्या बदलापूर ग्रामीण विभागावर प्रचंड ताण येतोय। लाखभर लोकांसाठी अवघे 9 कर्मचारी अशी स्थिती आहे। त्यामुळे वीज वितरणाचा गाडा कसा हाकायचा हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय। त्यामुळे महावितरणनं कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केली जाते।
धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. त्यांनी धुळे सोलापूर महामार्गावर आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जमावबंदी लागू करत आंदोलक शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी एका तरुणानं शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलंय. यानंतर शेतकऱ्यांनी गोंधळ घालत अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवलेला आहे. हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय. कळमनुरी तालुक्यातील भाटेगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केलाय. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. परभणीच्या सुरुवाडीमध्ये शेतकऱ्यांनी जमीन मोजणी बंद पाडली आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. जमीन अधिग्रहण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेत जमिनीची मोजणी करण्यास विरोध केला जातोय. या महिलांचाही मोठा सहभाग यामध्ये पाहायला मिळाला. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील कानेगाव इथं शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय. जमिनीच्या अधिग्रहणासाठी मोजणी करता आलेल्या महसूल आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवत माघारी पाठवण्यात आलं. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांकडून घेण्यात आलाय. त्यामुळे मराठवाड्याच्या विविध भागात आंदोलनही करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटन आणखी महागलेलं आहे. व्याघ्र सफारीच्या दरात 1,000ची वाढ झाली आहे. व्यवस्थापनानं ताडोबाच्या कोर भाग बंद ठेवण्याच्या दिवशीच दरवाढ जाहीर केली आहे. उल्हासनगरमधील स्कायडोम या हॉलमधील वाढीव बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई केली आहे. या गृहसंकुलात तब्बल 3,000 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम करून त्यावर भाडं आकारलं जात होतं. दरम्यान या प्रकरणाची पालिकेला माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची दुरवस्था झालेली आहे. या अतिशय धोकादायक बनलेल्या आहेत. या ठिकाणी पाय घसरून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मुंबईमधील प्रियदर्शनी पार्क ते वरळी दरम्यान 7.5 किलोमीटरचा समुद्री पदपथ तयार होत आहे. समुद्री पदपथ सागरी किनारा महामार्गाला लागूनच तयार होतोय. दरम्यान समुद्री पदपथाचा काही भाग जुलै महिन्यात पादचाऱ्यांसाठी खुला होणार आहे. नांदेडमध्ये अवघ्या 8 दिवसांपूर्वी तयार केलेला डांबरी रस्ता ग्रामस्थांनी चक्क हातांनी उखडलाय. त्यामुळे रस्त्याचं निकृष्ट दर्जाच्या कामाचं पितळ उघड पडलेलं आहे. लोहा तालुक्यात बाभुळगाव ते टाकळगाव दरम्यान अनेक वर्षांनी डांबरी रस्ता तयार करण्यात आला. मात्र रस्त्याचं काम किती सुमार दर्जाचं आहे हे ग्रामस्थांनी हा रस्ता हातानं उखडून दाखवून दिले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये इम्तियाज जलील यांनी बैठक घेतली. रमाई घरकुल घोटाळ्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जलील यांच्याकडून करण्यात आलाय. तसंच त्यांनी याबाबत आयुक्तांना पुरावे सादरही केले. वाशिम जिल्ह्यात सातत्यानं भूजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या पुढाकारातून जलतारा उपक्रमाची संकल्पना समोर आली आहे. ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम अवघ्या 40 दिवसात 40,000 जलतारे अर्थात खड्डे तयार करून यशस्वीपणे पूर्ण झालाय. या उल्लेखनीय कामगिरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील मिरची पीक उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय. सततच्या पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे मिरची पिकांवर कोकडा व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय. मिरची पिकांना पहिला तोडा लागल्यानंतर कोकडा व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलाय. तसंच हजारो एकरावरील मिरची पीक धोक्यात आलंय. साताऱ्यातील औंधमध्ये शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. सांगली येथील रोपवाटिकेनं दिलेली ढोबळी मिरचीची रोपं बोगस निघाली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. रोपवाटिकेचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र नुकसान भरपाई कृषी विभागानं देत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या
60% कांदा खराब झालाय. मात्र महाराष्ट्र सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाहीये. दरम्यान महाराष्ट्र सरकारनं तात्काळ 500 रुपयांचे अनुदान जाहीर करावं अशी मागणी हे कांदा शेतकरी करत आहेत. वाशिम तालुक्यातील देपूळ आसेगावमधील शेत पांदण रस्ता हा पावसामुळे जलमय झालाय. इथून रोज शेकडो शेतकरी शेतकामासाठी ये-जा करतात. तसंच महिलांसह वृद्ध आणि लहान मुलांनाही याच चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते.